प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून हा सल्लागार नेमणुकीचा आणि ब्रिज बांधण्याच्या अनुषंगाने जो इथं ठराव त्यांनी मांडलेला आहे, ठरावाच्या अनुषंगाने मगाशी सन्मानित सदस्यांच्या भावना त्या विषयाच्या अनुषंगाने मांडण्याचा एक परंपराच्या अनुषंगाने प्रयत्न इथं होतोय, परंतु त्याला विषयांतर होत त्याच्यावर टीकाच्या अनुषंगाने कुठंतरी जुना जो ब्रिज बांधला आहे त्याच्यावर भाष्य करण्यात आलं. इथे एक सवय लागून गेली की आपल्या मनासारखं काय होत नसेल तर कोणाला तरी त्याला जबाबदार धरायचा आणि टीका करून मोकळं व्हायचं. सभागृहाला एक बाजू जेव्हा सांगितली गेली, सन्माननीय सदस्य शिवराम पाटील साहेब, अजून सन्माननीय सदस्य अंकुश कदम साहेब यांनी जेव्हा गोलकोड्याच्या ब्रिजचा उल्लेख केला तर मला आठवण करून द्यायला लागेल तेव्हाचे. म्हणजे कसं असतं, सभागृह एखादा ठराव मंजूर करतो आणि आयुक्तांना तो एक्झिक्यूट करायला लावतो. त्यावेळी आयुक्त पण होते माहिती आहे का सभागृहात? आताचे यांचे नेते आदरणीय विजयजी नाटा साहेब. म्हणजे एक नाण्याची बाजू आणि दुसरी नाण्याची बाजू माहिती असं गरजेचं असतं. त्याच्यामुळे कुठला नियम नियम सांगा, मग पलटावून नियम सांगा, त्या काळातील आयुक्ताचा नाव घेतलेले नसतील तर पॉइंट ऑफ ऑर्डर घ्या यांचा. त्यावेळेचे आयुक्त जर ते नसतील तर त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर घ्या. माझं नाही नाही माझं तुम्ही माझी पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकून घ्या. असं नाही, आयुक्तांना वेगळं घेतलं का? माझी पॉइंट ऑफ ऑर्डर आयुक्त नव्हते का? आयुक्त ऐकून घ्या. आयुक्त मी काय अहो माझी तुम्ही मला नियम काय? कुठल्या नियमाने पॉइंट ऑफ ऑर्डर? कोण कुठल्या नियमाने? मी सांगतो ना, कुठल्या नियमात ते